Okay, so the next reaction, next preparation method of alcohol is from the carbonyl compound. Now, what are the carbonyl compounds? See, carbonyl compounds are nothing but the compound which contains the carbon double bond O. ओके, दिस ग्रुप इज नोन ॲज द कार्बोनिल ग्रुप्स. आता हे कार्बोनिल ग्रुप कोणत्या कोणत्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतात? सी, इन केस ऑफ द अल्डिहाइड्स, इन केस ऑफ कीटोन्स, and in case of the carboxylic acid the carbonyl group is present. Okay, again ester, one more compound is ester, but that ester is considered to be the derivative of acid, carboxylic acid. Okay, so we consider these three categories: aldehyde, ketone and carboxylic acid, which contains the carbonyl group. Okay, so here from the carbonyl group the alcohols are prepared by the hydrogenation reaction. See, hydrogenation reaction is nothing but the reduction reaction, and reduction reaction is nothing but the basic definition of reduction reaction is addition of hydrogen. See, addition of oxygen is oxidation, addition of hydrogen is reduction reaction. So here reduction reaction requires the reducing agent. There are different types of reducing agent which are used for the reduction. So for the carbonyl groups, the reducing agents are Raney nickel or lithium aluminum hydride. Okay, so first of all consider the reduction of aldehyde and ketone. So this is aldehyde, RC double bond OH, RC double bond OR. This is the ketone. So here it is the aldehyde, कीटोन. बघा आता अल्डिहाइडपासून काय फॉर्म होतं आणि कीटोनपासून काय फॉर्म होतं. सो अल्डिहाइड अंडरगोज द हायड्रोजनेशन रिॲक्शन. नाव दीज आर द कॅटलिस्ट. आयदर यू कॅन यूज द H2Ni, that is the hydrogenation in presence of nickel, Raney nickel in presence of palladium metal, or lithium aluminum hydride. Similarly for the ketone also. So here you will get the same product. आता बघा हा, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं डबल बॉन्ड असेल तर ॲडिशन अक्रॉस द डबल बॉन्ड होते. तो इथे जेव्हा H2 ॲड होणार आहे, H2 म्हणजे काय? एक हायड्रोजन, अजून एक हायड्रोजन, 2 हायड्रोजन्स. ओके, हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. एक हायड्रोजन ऑक्सिजनला, एक हायड्रोजन कार्बनला. सिम्पल. कार्बनला एक हायड्रोजन गेला, एक ऑलरेडी तिथे आहे CH2, आणि इकडे काय आहे सॉरी OH. ओके, झाला फॉर्म. सो कोणत्या टाईपचा अल्कोहोल आहे हा? प्रायमरी अल्कोहोल. इकडे बघा कीटोन आहे, परत H2 ॲड होणार आहे, एक हायड्रोजन इकडे, एक हायड्रोजन इकडे. सो यू विल गेट हिअर R CH, इकडे R अँड OH. ठीक आहे, हा कोणत्या टाईपचा झाला? सेकंडरी अल्कोहोल. राईट, सिम्पल रिॲक्शन आहे. आपण रिॲक्शन एक्झाम्पल विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल बघूया. बघा H2 आहे, एक हायड्रोजन कार्बनला, एक हायड्रोजन ऑक्सिजनला. सो हिअर यू विल गेट CH3, CH2, ऑलरेडी एक H आहे, अजून एक ॲड होईल. सो CH2 आणि OH. काय झाला हा? सॉरी, हे इथॅनल आहे, अल्डिहाइड आहे, सो AL आहे सफिक्स. सो इथे काय फॉर्म होणार आहे? इथॅनॉल. ओके, आता इकडे बघा हा कीटोन आहे. ठीक आहे, कीटोन कोणता आहे? 3 कार्बन आहे. सो प्रोपॅनॉन आहे, प्रोपॅनॉन. H2 ॲड होणार आहे, एक हायड्रोजन इकडे, एक हायड्रोजन इकडे. सो CH3, CH3 इकडे H OH. सो काय फॉर्म झाला? प्रोपॅन टू ओल. सेकंडरी, हा झाला प्रायमरी. ओके, आता लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड असेल. आता तुम्ही हे एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल काय आहे? ब्यूट 2 in 1Al आहे. राईट, इथे डबल बॉन्ड इथे पण आहे आणि C डबल बॉन्ड O पण असणार आहे CHOमध्ये. ठीक आहे, सो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जेव्हा असेल तेव्हा CHOचं रिडक्शन होणार आहे, कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन होणार आहे, अल्किनचं नाही. सो दॅट बॉन्ड रिमेन ॲज इट इज. CH डबल बॉन्ड CH ॲज इट इज. अँड हिअर इन्स्टेड ऑफ C डबल बॉन्ड OH, इथे जो CHO आहे तिथे एक C डबल बॉन्ड O असणार आहे. सो त्याचं रिडक्शन होणार आहे आणि अल्कोहोल फॉर्म होणार आहे. सो ब्यूट 2 in 1 ओल फॉर्म होईल. आता क्लिअर समजलं? डबल बॉन्डचं नाही तर इथे हा जो CHO आहे, मी इथे दाखवते बघा,
हा जो इथला सी डबल बॉन्ड OH असणार आहे ना, CHO म्हणजे, तर इथे एक हायड्रोजन ॲड होईल आणि एक कार्बनला हायड्रोजन ॲड होईल. ओके, म्हणून ते CH2OH झालं. ठीक आहे. सी डबल बॉन्ड O जिथे आहे तिथे एक एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजनला हायड्रोजन अटॅच होईल. ओके, आता हे झालं अल्डिहाइड आणि कीटोनचं. आता कार्बोक्सिलिक ॲसिड असेल तर काय बघा, कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे काय, सी डबल बॉन्ड OH. आता मला सांगा HCl, H2SO4, HNO3 हे पण ॲसिड आहेत आणि हे पण ॲसिड आहे, काय डिफरन्स आहे, इथे COOH फंक्शनल ग्रुप आहे आणि तिकडे काय आहे, फक्त H+ रिलीज होतोय म्हणून आपण त्यांना ॲसिड कन्सिडर करतोय. ओके, ठीक आहे. हे झाले कार्बोक्सिलिक ॲसिड विच कंटेन्स द कार्बन. हां, आता बघा, RCOOH आहे, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचं फंक्शन काय आहे, तर हा जो सी डबल बॉन्ड O आहे ना, इन केस ऑफ द कार्बोक्सिलिक ॲसिड, हा जो सी डबल बॉन्ड O आहे त्याचं कन्व्हर्जन CH2 मध्ये करून टाकायचं. सो इथे काय फॉर्म होईल, RCH2OH झाला, CH3 CH2OH. समजलं. सो दिस इज द प्रिपरेशन मेथड from carbonyl compound, aldehyde, ketone and carboxylic acid. Got it? Okay. Now the next method of preparation is from the Grignard reagent. Next method of preparation is from Grignard reagent. आता Grignard reagent काय आहे, तर Grignard reagent is the one kind of catalyst which is used for the synthesis of so many reactions. ओके, आता बघा इथेच बघा, आपण ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करून काय प्रिपेअर करणार आहोत, अल्कोहोल प्रिपेअर करणार आहोत. ग्रिग्नार्ड रिएजंट कसा फॉर्म होतो आठवत आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये RX + MG जो आहे तो डिरेक्टली ॲड होणार आहे RXमध्ये आणि ग्रिग्नार्ड रिएजंट फॉर्म होणार आहे. दॅट ग्रिग्नार्ड रिएजंट इज नथिंग बट द RMgX, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. याच्यामध्ये हा जो R आहे ना, या Rवर कोणता चार्ज असणार आहे मला सांगा, Rवर कोणता चार्ज असणार आहे आणि MGवर कोणता चार्ज असणार आहे. सो सी, मी फक्त इतकंच सांगते की MGवर जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे, मॅग्नेशियम जो आहे ना तो डायव्हॅलंट असणार आहे. ओके, आता याची रिॲक्शन कशी होणार आहे बघा, कार्बोनिल कंपाऊंड आहे, इथे आपण कार्बोनिल कंपाऊंड घेणार आहोत, अल्डिहाइड आणि कीटोन बरोबरच रिॲक्शन आहेत. सो हा जो कार्बोनिल, इकडे आयदर R असेल, इकडे H असेल किंवा दोन्हीकडे R असतील. ओके, ही जनरल रिॲक्शन आहे. कार्बोनिल ग्रुपमध्ये जेव्हा ग्रिग्नार्ड रिएजंट ॲड होतो, हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट ॲड होणार आहे त्याच्यातला जो अल्काइल ग्रुप आहे, ग्रिग्नार्ड रिएजंटचा जो अल्काइल ग्रुप आहे, तो अल्काइल ग्रुप कार्बनला अटॅच होणार आहे. ओके, अल्काइल ग्रुप कुठे अटॅच होणार आहे, कार्बन ॲटमला. आणि जो सेकंड मॅग्नेशियमवाला जो ग्रुप आहे तो एक मिनिट, जस्ट अ सेकंड, हा जो अल्काइल ग्रुप आहे हा कार्बनला अटॅच होणार आहे इकडे, आणि हा जो MgX आहे, हा जो रिमेनिंग पार्ट MgX आहे तो ऑक्सिजनला इथे अटॅच होणार आहे. मग जेव्हा ऑक्सिजनला अटॅच होईल तेव्हा हा डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये होणार आहे, म्हणजे तो जो बॉन्ड आहे तो ऑक्सिजनवर शिफ्ट होणार आहे आणि त्याच्यामुळे जो ऑक्सिजनवर चार्ज आहे तो ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येणार आहे. कुठला चार्ज येणार आहे, निगेटिव्ह. लक्षात ठेवायचं, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येणार आहे. ओके, बघा इकडे आता ही जी रिॲक्शन होते ह्याच्यामध्ये एक कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे, कारण हे सगळं जेव्हा इथे अटॅच होणार आहे तेव्हा तो हायली रिॲक्टिव्ह, कुणाचीच वॅलन्सी फुलफिल नसणार आहे किंवा असेल तरी चार्ज स्पेसिस असणार आहे. सो मग ते जे आहे ते कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असणार आहे, हायली रिॲक्टिव्ह स्ट्रक्चर असणार आहे. बघा आता इथे सी डबल बॉन्ड, हा सी कार्बन जो आहे त्याला 2 बॉन्ड आहेत, लिहिले आपण, हे 2 बॉन्ड लिहिले, मेन्शन केले मी. अल्काइल ग्रुप इथे अटॅच झाला आहे, सो मी इथे R लिहिते. ठीक आहे, आता ऑक्सिजनकडे येऊ. डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये झालं, बॉन्ड शिफ्ट झालं ऑक्सिजनवर, सो निगेटिव्ह चार्ज आला. आणि इकडे काय अटॅच होणार आहे त्याला, MgX, हायली अनस्टेबल कंपाऊंड फॉर्म झाला इथे. ठीक आहे, आता हायली अनस्टेबल कंपाऊंड आहे म्हणजेच काय आहे, कॉम्प्लेक्स आहे. लक्षात ठेवायचं अजून एक स्टेप, जेव्हा कधीही रिॲक्शनमध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट आहे, लास्ट स्टेप नेहमी हायड्रोलिसिस असते.
आणि लास्ट हायड्रोलिसिस झाल्यानंतर Mg जो आहे तो डायव्हॅलंट असतो. सो जर हायड्रोलिसिस झालं तर नेहमी इकडे MgXOH फॉर्म होतो. हे लक्षात ठेवायचं, ही स्टेप असणारच. ओके, मग आता उरतंय काय? HOH आहे, म्हणजेच काय आहे, हा जो OH आहे तो कुठे रिॲक्ट झाला? मॅग्नेशियम बरोबर रिॲक्ट झाला. निगेटिव्ह चार्ज आहे ना, मॅग्नेशियमवर पॉझिटिव्ह डायव्हॅलंट. सो 2 निगेटिव्ह ग्रुप, मॅग्नेशियमचा जो +2 चार्ज आहे तो बॅलन्स करायला बॉन्ड फॉर्म करतात. आणि हा जो हायड्रोजन आहे तो ऑफकोर्स पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे, तो निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होईल. सो हिअर यू विल गेट OH. काय आहे हा? अल्कोहोल. समजली आहे रिॲक्शन? सिम्पल रिॲक्शन आहे. आपण एक्झाम्पल्स बघूयात आता. हे आपण घेतोय मिथॅनल, फॉर्माल्डिहाईड म्हणतात त्याला कॉमन नेममध्ये. मिथॅनल घेतलं आणि इथे मिथाईल मॅग्नेशियम आयोडाईड घेतलं आहे. बघूया आपण आता इथे रिॲक्शन कशी फॉर्म होईल. कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे. हा R कुठे जाणार आहे? कार्बनला. हा Mg आहे कुठे? ऑक्सिजनला. हा बॉन्ड ऑक्सिजनवर. ठीक आहे. सो इकडे फॉर्म झाला कार्बन, हायड्रोजन आहे इथे R, म्हणजेच काय? CH3 अटॅच झाला. ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज MgI. कॉम्प्लेक्स फॉर्म झाला. नेक्स्ट स्टेप काय सांगितली आहे मी, काय असते? ऑलवेज इट इज द HOH, हायड्रोलिसिस. सो इकडे काय फॉर्म होईल? MgIOH. आणि इकडे मग काय फॉर्म होणार आहे? कार्बन, दॅट इज द CH3, CH2 आणि इकडे OH. सिम्पल रिॲक्शन आहे इथॅनल. ठीक आहे. आता नेक्स्ट रिॲक्शन आहे इथेनॉल. इथे आहे इथॅनल. अल्डिहाईड आहे. आता हा पण अल्डिहाईड आहे, CHO आहे ना. सो बघा इकडे हा अल्काइल ग्रुप कार्बनला अटॅच झाला, हा ऑक्सिजनला, आणि हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट झाला. ठीक आहे. CH3 ॲज इट इज, कार्बन हायड्रोजन ॲज इट इज. इकडचा एक अल्काइल इकडे अटॅक, CH3ने अटॅक केला कार्बनवर. ऑक्सिजन, MgI, निगेटिव्ह चार्ज. हां, इकडे पण निगेटिव्ह चार्ज. कॉम्प्लेक्स आहे हा. काय फॉर्म होणार? नेक्स्ट स्टेप HOH, हायड्रोलिसिस होणार. MgIOH. इकडे काय फॉर्म होणार? CH3. इकडे काय फॉर्म होणार आहे? H असाच, आणि इकडे OH. काय फॉर्म झालं? प्रोपॅन आहे ना, 3 कार्बन्स. सो प्रोपॅन 2O. सिम्पल रिॲक्शन आहे. ओके. नेक्स्ट रिॲक्शन बघा आपण आता कीटोन बरोबर करून बघूयात. कीटोन बरोबर असेल तर जनरली अजून एक अल्काइल ॲड होईल, म्हणजे टर्शरी कार्बन ॲटम इथे फॉर्म होणार आहे. इथे सेकंडरी मिळालं आहे आपल्याला. सो इकडे काय असणार आहे? याचं नाव काय आहे? प्रोपॅनोन, CH3MgI ड्रायथर. कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे. हा अल्काइल ग्रुप कार्बनला, हा इकडे, हा डबल बॉन्ड इकडे. सो CH3, CH3, ऑक्सिजन आहे इकडे, CH3, MgI. ओके. इकडे निगेटिव्ह, इकडे निगेटिव्ह. कॉम्प्लेक्स. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? हायड्रोलिसिस. कंपल्सरी हायड्रोलिसिस असतं. हायड्रोलिसिस झाल्यावर मॅग्नेशियम, OH झालं. आता इथे काय फॉर्म होणार आहे बघा? CH3, हा हायड्रोजन या ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होईल. सो OH. सो काय झाला? टर्शरी कंपाऊंड 2 मिथाईल प्रोपॅन 2O. समजली आहे रिॲक्शन? सो या सगळ्या रिॲक्शन एकदा तुम्ही लिहून बघा. फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. हां, एक्झाम्पल बघा. मिथॅनल बरोबर, इथॅनल बरोबर आणि प्रोपॅनोन बरोबर. तुम्ही या सगळ्या रिॲक्शन लिहून
बघून बघणार आहात, त्याशिवाय तुम्हाला प्रॅक्टिस होणार नाही. ॲटलिस्ट 5 टाइम्स तुम्ही बघून लिहा रिॲक्शन आणि मग न बघता रिॲक्शन करायचे आहे. तुम्ही एक चार्ट प्रिपेअर करणार आहात. चार्टमध्ये ना सगळ्या ज्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन आहेत त्या एकत्र लिहिणार आहात. म्हणजे एक कॉलम करा. त्या कॉलममध्ये कसं कॉलम करणार आहात बघा. इथे रिॲक्टंट असणार आहे, रिॲक्टंट, इथे कॅटॅलिस्ट आणि इकडे प्रोडक्ट. असा प्रत्येक चॅप्टरचा चार्ट तयार करायचा आणि तो चार्ट कुठेतरी तुम्ही स्टिक करून ठेवा की जिथे तुमची सारखी नजर जाणार आहे. तुमच्या डोळ्यासमोरून तो जेव्हा चार्ट जाईल तेव्हा तुम्हाला तो रिएजंट किंवा कॅटॅलिस्ट आहेत ना ते लक्षात राहणार आहे. कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आपले ते हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, अल्डिहाइड आणि अमाइन्स हे 4 बेसिक रिॲक्शनवाले चॅप्टर्स आहेत. याची जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केलेत ना तर एक्झामला म्हणजे सगळ्याचं जर वेटेज तुम्ही धरलं प्लस 25 मार्क्स, अराउंड 25 मार्क्स हे रिॲक्शन बेस्ड चॅप्टरवर असणार आहे. सो हे मार्क्स तुमच्या हातातले असणार आहेत. ओके.